हाय हॅलो नमस्कार, मी कल्पना. माझ्या चॅनलवरती तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. नेहमी आपण पोहे वेगळे करतो, उपीट वेगळं करतो, पण तेच खाऊन कधीतरी कंटाळा येतो. त्यामुळे आज आपण पोहे आणि रवा याची मिक्स अशी इडली करणार आहोत. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी जे आपण नेहमी कांदे पोह्यासाठी जे पोहे वापरतो ते मी इथे 1 वाटी पोहे घेतलेले आहेत. आता इथे आपण एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि छान अशी खूप अशी बारीक पण नाही आणि खूप अशी जाडसर पण नाही, तशी फाईन आपण पावडर करून घेतलेली आहे. तर ती इथे आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया. आणि त्याच वाटीने 1 वाटी इथे मी रवा घेतलेला आहे. तुम्ही जाड किंवा बारीक जो कोणताही रवा असेल तो वापरू शकता. आणि इथे मी दही घेतलेलं आहे 1 वाटी. तर आपण तिन्हीचं प्रमाण एक पोहे 1 वाटी, रवा 1 वाटी आणि दही 1 वाटी असंच ठेवलेलं आहे. तर आता हे पूर्ण आपण मिक्स करून घेऊया. तर इथे आपण पाणी वापरणार आहोत, पण आधी आपण जे दही आहे त्याच्यामध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. आणि थोडं पाणी टाकून हे छान असं मिक्स करून घ्यायचं. तर इथे माझं बाउल छोटा पडत होतं, त्यामुळे इथे मी कढईमध्ये पीठ हे सगळं ट्रान्सफर केलेलं आहे आणि छान मिक्स करून घ्यायचं. एकाच डायरेक्शनने इथे मी हे पीठ फिरवून घेतलेलं आहे. तर आता आपण हे 15 मिनटं असंच झाकून ठेवूया. तर इथे 15 मिनटानंतर तर रवा इथे मस्त असा फुललेला असतो, त्यामुळे आपल्याला कन्सिस्टन्सी कळते. जेणेकरून आपल्याला पाणी टाकायचं असेल तर रवा जास्त फुलल्यामुळे आपण इथे अजून थोडंसं पाणी वापरू शकतो. तर इथे आपण चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. तर आता छान असं मीठ जे आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आणि इथे अर्धा टीस्पून बेकिंग सोडा वापरलेला आहे, किंवा खायचा सोडा इनो तुम्ही काही वापरू शकता. आणि त्याला ॲक्टिवेट करण्यासाठी यावरती थोडंसं पाणी टाकलेलं आहे. तर आता हे सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता ह्याची प्रोसेस ना आपण ढोकळ्यासारखी करणार आहोत. एकीकडे पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं आणि आपण जे इडली पात्र आहे त्याला आधीच तेल लावून घेतलेलं आहे. आता ह्याच्यामध्ये इडली फुगेल एवढं पीठ म्हणजे जागा शिल्लक राहू द्यायची आणि बाकीचं व्यवस्थित असे सगळे इडली पात्र आपण ह्या पद्धतीने थोडं हे बॅटर टाकून भरून घेणार आहोत. तर इथे आपण सगळे इडली पात्र व्यवस्थित असे भरून घेतलेले आहेत. तर आपण आता हे वाफवून घेऊया. तर इथे मी जे आपलं इडली पात्र आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्लेट ठेवून घेतलेल्या आहेत. आता याला झाकवून 10 ते 15 मिनटं वाफवून घेऊया. तर इथे आपण इडल्या 10 ते 15 मिनटं वाफवून घेतल्या आणि छान अशा थंड करून घेतलेल्या आहेत. तुम्ही बघू शकता छान अशा अलगद ह्या इडल्या निघतात, कुठेही अशा चिटकत वगैरे नाही आणि मस्त अशा फुगलेल्या सुद्धा आहेत. त्यांनी जी आपण जागा सोडली होती ती पूर्ण अशी व्यवस्थित कवर केलेली आहे. तर हे आपण काढून घेऊया. आणि नेहमी इडली काढताना इडली पात्रातून थोडंफार थंड करून काढायची, जेणेकरून ती व्यवस्थित अशी निघते. इथे तुम्ही बघू शकता छान अशी आपली इडली फुललेली आहे आणि खूप अशी इतकी सॉफ्ट होते ना की खूप मस्त होते. त्यामुळे इथे आपल्या छान अशा सगळ्या इडल्या तयार करून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता दिसायला सुद्धा खूप मस्त लागतात आणि चवीला सुद्धा खूप छान लागतात. आता इथे आपण चटणी म्हटलं तर शेंगदाण्याची किंवा खोबऱ्याची, ह्याच चटणीसोबत ही इडली खायला खूप भन्नाट लागते. तर इथे मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली आहे. तर आज आपण पोहे आणि रव्याची मिक्स इडली बघितलेली आहे. तर रेसिपी पूर्ण बघितली असेल तर तुमचे मनापासून धन्यवाद. आणि तुम्हाला जर रेसिपी बघितल्यानंतर आवडली असेल तर नक्की लाईक करा. आणि तुम्हाला हे जर व्हिडिओ बघायला आवडत असतील तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर चला असंच भेटूया एका नवीन रेसिपीसोबत, जी नेहमीप्रमाणे साधी आणि सोपी असेल. तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून धन्यवाद.